मनोज जरांगे यांच्या मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे। मनोज जरांगे जुन्नरमध्ये दाखल झाले। थोड्याच वेळात जरांगे शिवनेरीवर जाणार आहेत। शिवरायांना अभिवादन करून जरांगे मुंबईकडे कूच करतील। तर आज रात्री उशिरा जरांगे मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे। काल मनोज जरांगे पाटील हे जालन्याच्या अंतर्गत शहरातून निघाले होते। काल रात्री ते जुन्नरमध्ये पोहोचणं अपेक्षित होतं। त्यांचा मुक्काम जुन्नरमध्ये होणं अपेक्षित होतं। मात्र प्रवासामध्ये त्यांचं स्वागत इतक्या ठिकाणी केलं जात होतं जिथे आज सकाळी जुन्नरमध्ये पोहोचलेले आहेत। काही वेळात ते शिवनेरी किल्ल्यावर जातील, शिवरायांना अभिवादन करतील आणि त्यानंतर मग ते मुंबईकडे पुन्हा एकदा कूच करतील असं नियोजन आहे। एक दिवसाची परवानगी त्या ठिकाणी बसल्यानंतर जे काही कायद्याच्या आम्ही न्यायालयाला मानणारे माणसं आहोत, आम्ही न्यायदेवतेला मानणारे माणसं आहोत, तरी पण आमचं एक दिवसामध्ये हे त्यांनी गव्हर्नमेंटने शासनाने आम्हाला जर मराठा आरक्षण मंजूर केलं, आम्ही एक दिवसातही संपवू शकतो आरक्षण। परंतु जर आम्हाला मान्यता नाही दिली, आरक्षण नाही दिलं तर एक दिवसातही संपणार नाही। त्यांनी गोळ्या घातल्या तरी हलणार नाहीत, आम्ही गोळ्या खायला तयार आहेत। आमचा कष्टकरी समाज, शेतकरी समाज हा कष्टकरी, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत। आमच्या जवळ नाही म्हणलं तरी 15-20 दिवसाचा राशन आहे। चाहे पाऊस येऊ, वारा येऊ, काही आम्हाला त्याची तमा नाही। आम्ही तिथं राहणार, जेवायचं खायचं प्यायचं सगळं आणलेलं आहे। हे गॅस भट्टा आहे जेवायचं, हे जे दाखवण्यासाठी काढलं आहे। आम्ही जवळ संपत नाही तेव्हापर्यंत राहणार तिथं। अच्छा, म्हणजे निर्धार करूनच आलेले आहेत। हा, निर्धार करून आलेलो आहेत आम्ही। हे वास्तव हे आमचे मुस्लिम बांधव आहेत। शेख उस्मान कुठले तुम्ही? आम्ही माजलगाव। अच्छा, तुम्ही पण याला पाठिंबा दर्शनासाठी आले? हा, पाठिंबा दर्शनासाठी। इथं जरी आम्हाला माहित झालं, आरक्षण दिलं, डिक्लेअर केलं आणि लेखी दिलंय, जरांगे पाटील म्हणले तुम्ही तुमचं निघा, आम्ही इथून निघायला तयार आहे। पण मुंबईला महिनाभर जरी बसावं लागलं तरी आम्ही मुंबईची तयारी करून आणि घरी सांगून बी आलोत, आम्हाला गोळ्या घातल्या मेलोच तरी हरकत नाहीत, पण आरक्षणासाठी मरणार। मुंबईमध्ये हर एक घरात जेवढे मराठे मुंबईमध्ये राहतात का, तेवढ्या मराठ्यांनी आमची सुविधा केलेली आहे। आंघोळीची, राहण्याची, खाण्याची, डबे घेऊन येणार आम्हाला, ते रोडला सुद्धा येणार तो डबे घेऊन। एवढी सुविधा केलेली मराठा समाजाने तिथं सुद्धा आमची। अहो, गणेश उत्सव त्यांना काय करायचं होतं, जरांगे पाटलाला दाखवून द्यायचं होतं की गणेश उत्सव आणि महालक्ष्मीच्या काळामध्ये लोक निघणार नाहीत। हे सरकारला माहिती होतं की लोक निघत नाहीत, पण जरांगे पाटलाला स्वतःवर विश्वास होता की माझे मराठे बरोबर निघणार। आम्ही एवढे मोठे सण असताना सुद्धा घरी थांबलो नाहीत। कशासाठी थांबलो नाहीत? आम्हाला आरक्षण पाहिजे। या संदर्भात बोलूया। आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, मनोज जरांगे पाटील हे आत्ता नेमके कुठे आहेत? पुढचा मग आजच्या दिवसभराचा त्यांचा कार्यक्रम कसा असणार आहे आणि किती प्रतिसाद मराठा समाजामधून मनोज जरांगेंना यावेळी मुंबईकडे येताना मिळतोय? एकंदरीत पाहायला मिळतोय जुन्नर या ठिकाणी पहाटे खरं तर मनोज जरांगे हे जुन्नर तालुक्यामध्ये पोहोचले आणि जुन्नर शहरामध्ये त्यांना पोहोचण्यासाठी 7:30 ते 8ची वेळ खरं तर उजाडली। त्यानंतर ते या ठिकाणी जे वन विभागाचं जे गेस्ट हाऊस आहे त्या ठिकाणी पोहोचले आणि वन विभागाच्या गेस्ट हाऊसमध्ये खरं तर मनोज जरांगे आता आराम करतात। ते आराम करून काहीच वेळामध्ये ते बाहेर पडतील। बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा पत्रकारांशी संवाद साधतील आणि त्यानंतर तिथून पुढे ते किल्ले शिवनेरीकडे मार्गस्थ होतील। किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन मनोजदादा जरांगे हे खरं तर पुढे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होताना एकंदरीत पाहायला मिळतील। मोठ्या संख्येने खरं तर मराठा समाज या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं एकंदरीत दिसून येतंय। मोठ्या संख्येने आंदोलक इथे सहभागी झालेत आणि ते पुढे मार्गस्थही होताना एकंदरीत दिसतात। बरं, धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलांसाठी।